जय गुरुदेव. या भागामध्ये आता आपण बघणार आहोत प्रपंचातून परमार्थ. आज बहुतेक सर्व जणांमध्ये असे दोन प्रकार झालेले आहेत की परमार्थ आणि प्रपंच हा दोन्ही वेगळा आहे. परमार्थ जर करायचं असेल तर मला प्रपंच सोडावं लागेल आणि प्रपंच जर मला करायचं असेल तर परमार्थ करावं लागणार नाही किंवा माझ्याकडून होऊ शकत नाही. त्यामुळे माणसं काय करतात, प्रपंचाला पहिलं प्राधान्य देतात, परमार्थाकडे बघत सुद्धा नाही. पण खरंच असं आहे का की प्रपंच आणि परमार्थ वेगळा आहे का? मग आपण का म्हणतो की एकाच गाडीची ही दोन चाक आहे, मग एक चाक जर थांबलं किंवा एक चाक जर निघालं तर गाडी चालणार आहे का? मग काय आहे, का असा प्रकार घडतोय? आणि इतकं जे सोपं जे परमार्थ आहे तो परमार्थ का घडत नाही आहे, का माणूस करत नाही आहे, याबद्दल आपण आज आता थोडा विचार करूया, चिंतन करूया. ज्यावेळेस म्हटलं जातं की प्रपंच हा जो प्रपंच आहे, या प्रपंचामध्ये जोपर्यंत याची जाणीव होत नाही की माझ्या प्रपंचामध्ये जी जी अडचणी येत आहेत, जे जे दुःख येत आहेत, ते सगळे दुःख माझेच कर्म आहे, माझ्याच कर्माचं ते फळ आहे. हा जर मनाची एक वेळा आपली तयारी झाली, बुद्धीचा निश्चय झाला, तर त्यानंतर काहीही जरी प्रसंग आला जीवनामध्ये तरी माणूस त्याला सामोरं जायला तयार असतो, तो कोणाला दोष देत नाही. पण ही जर तयारी नसली तर माणूस हे प्रारब्धानुसार जे जे आलेले प्रसंग असतात, जे आपल्या कर्मानेच आज आपण जे वागतोय, जे आपण कर्म करतो त्याचंच फळ उद्या मिळणार आहे, वेगळं कुठे मिळणार आहे? म्हणजेच जे आपण बीज जमिनीमध्ये लावलं, कालांतराने तेच झाड येणार आहे आणि तेच त्याला फळ येणार आहे. मग पुढचं जर आपलं भविष्य चांगलं पाहिजे असेल आपल्याला, तर आजच्या वर्तमान काळामध्ये आपल्याला चांगलं वागायला पाहिजे. चांगलं जर आज पेरलं तर उद्या चांगलंच उगवणार आहे. आज जर आपण वाईट कर्म केले तर वाईट कर्माचे जे फळ आहे ते म्हणजे वाईटच, असं आपल्या भविष्यामध्ये वाईट मिळणार आहे. हे सत्य आहे आणि हे प्रत्येकाला कळतं, काही नाही कळत असं काही नाही. कारण की प्रत्येक जण हा ईश्वराचाच अंश आहे. मग कुठे गडबड होते, कशामुळे हा होतोय? हा यामुळेच होतो की आपण प्रपंचच फक्त सत्य मानतोय आणि तो सत्य मानून त्यालाच परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि तो कुठल्या गोष्टीने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो? तो परिपूर्ण करण्याचा म्हणजे की आपल्याला वाटतं की आपला प्रपंच म्हणजे माझी बायको, मुलं, आई, वडील, हा जो जेवढा कुटुंब आहे हा म्हणजे प्रपंच. पण तसं नव्हे. हे जेवढं विश्व आहे, या विश्वामध्ये मी कुठेही जात असेल, येत असेल, कारण की या विश्वाशी माझा जेव्हा संपर्क होत राहतो त्यानुसार जेव्हा मी वागत असतो ना, तो म्हणजेच हा सगळा प्रपंच. यालाच भवसागर सुद्धा म्हणतात. हा भवसागर आहे. आता या भवसागरामध्ये जर तरुण जायचं असेल ना, तर माझा प्रपंच उत्तम व्हायला पाहिजे. तो प्रपंच उत्तम म्हणजे जसा सांगितल्याप्रमाणे घर, माझं नोकरीचं स्थान, माझं येण्या जाण्याचं स्थान, जिथे जिथे जातो हे सगळं, हे विश्व म्हणजे प्रपंच. आणि असा प्रपंच स्वामी रामदासांनी सांगितलेला आहे की प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ साधावा विवेका. कारण की जोपर्यंत माझा प्रपंच चांगला होणार नाही ना, म्हणजे माझं घर,
तिथे मला आनंद मिळणार नाही. माझ्या आजूबाजूला आनंद राहणार नाही. मी जिथे काम करतो तिथे आनंद राहणार नाही. जर या सर्व ठिकाणी जर आनंद नसेल तर मी आनंदी कसा राहील? आणि मला जर आनंदी राहायचं आहे तर हे सगळे जे स्थानं आहेत, ज्या ज्या ठिकाणी मी जातो, ज्या ज्या ठिकाणी मी फिरतो, जे जे मी करतो, त्या ठिकाणी हे असायला पाहिजे. ते जर असेल तिथे तर मला मिळेल. म्हणून म्हणतो की परमार्थ करण्याचा विचार करूच नका. परमार्थ ही करण्याची गोष्टच नाही आहे. समजलं का? परमार्थ करूच शकत नाही माणूस. कारण की परमार्थ जो आहे तो प्रपंच जर आपला सुधारला, प्रपंचामध्ये जर आपली कर्म चांगली झाली तर आपोआपच आपला परमार्थ होतो. आज आहे ना उलट होत आहे. लोक आज काय म्हणतात माहिती आहे का? परमार्थ म्हणजे काय? की सकाळी काहीतरी नामस्मरण करणं, देवपूजा करणं, तिथे काहीतरी स्तोत्रांचं पठण करणं, संध्याकाळी आल्यानंतर एखाद्या देवळामध्ये जाणं, तिथे काही आरती वगैरे करणं, रात्री झोपताना काही अजून माळा घेणं आणि त्याच्यानंतर झोपणं. वर्षातनं एकदा गुरुचरित्राचं पारायण करणं किंवा इतर पारायण करणं काही. आणि हे जे करणं आहे, या सगळं करणं म्हणजे त्याला परमार्थ म्हणतात. पण खरा हा परमार्थ आहे का हो? हा परमार्थ आहे का संतांना अपेक्षित? किंवा हा खरोखर आपल्या जीवनाचा परमार्थ आहे का? माझ्या जीवनाचा परमार्थ काय आहे? की आजचा माझा जन्म नाही आहे, लाखो जन्म झालेले आहेत माझे, आणि लाखो जन्मामध्ये मी क्रियामान कर्म केलेले आहेत. त्या कर्माचं संचित झालेलं आहे. त्या संचिताचं प्रारब्ध म्हणून माझ्यासोबत आलेलं आहे. ते प्रारब्ध भोगून आधी मला संपवायला पाहिजे. ते संपवणं आणि चांगली कर्म करून, चांगलं संचित जमा करून तो प्रारब्ध दूर करणं. आणि हे मी करत गेलो ना, माझं प्रारब्ध संपत गेलं की माझा परमार्थ आपोआप वाढतो. म्हणजे जसं म्हटलेलं आहे ना की अंधकार आहे, त्या अंधकारामध्ये प्रकाश आला की अंधकार गेला. म्हणजेच प्रपंच जर माझा उत्तम झाला ना तर माझा परमार्थ उत्तम झालाच. म्हणून परमार्थ करणं म्हणजे याच्यासाठी काहीतरी वेगळं करायचं असतं, वेगळं असं नाही आहे. रोजचं आपण जीवन जगताना आहे ना, रोजचं जीवन जगताना सत्याला सामोरं जा. सत्याला आधी स्वीकारा. सत्यापासून पळू नका. सत्य म्हणजे काय आहे? सत्य म्हणजे हेच आहे की जे मी करतोय माझ्या जीवनामध्ये ते उत्तम करणं, चांगलं करणं. आणि हे उत्तम जे करताना त्याच्यामध्ये माझ्यामुळे कोणालाही त्रास न होणं, माझ्यामुळे कोणालाही दुःख न होणं. हा जर माझा प्रयत्न असेल, माझं कर्म असेल, तर त्यातून काय होणार? जेव्हा माझ्या हातून कोणाला दुखावलं नाही, मी कोणाला लुबाडलं नाही, मी कोणाला फसवलं नाही, म्हणजेच माझं कर्म चांगलं होत गेलं आणि हाच परमार्थ आहे. याच याने आज लोक कशी करतायत की प्रपंच जो आहे त्या प्रपंच म्हणजे संग्रह करण्याची ही जी वृत्ती आहे, हा प्रपंच करताना ज्या अडीअडचणी येत आहेत ना, की जे आपल्या स्वतःमुळे निर्माण झालेले आहेत, त्या सोडवण्यासाठी माणूस जागोजागी फिरतोय. कोणी सांगितलं
की आमचा पण असाच प्रश्न होता, यांच्या इथे आम्ही गेलो, त्यांनी असं असं सांगितलं, तसं केलं आणि आमचा प्रश्न सुटला. झालं, तो माणूस तिथे जातो, तिथे जे सांगितलं ते करतो आणि ते झाल्यानंतर तिथून काही होत नाही, मग यांना दोष देतो, परत दुसरं कोणी सांगतो, मग तिथे जातो. अरे ज्या व्यक्तीचा तिथे जाऊन प्रश्न सुटलेला आहे त्या व्यक्तीचा तो प्रारब्ध तेव्हा संपला होता, तो संपायला आलेला होता, म्हणून तो सुटला. कारण की प्रारब्ध हा कोणालाही चुकलेला नाही आहे, ही माझी कर्म आहे. त्यामुळे त्यातून त्याला काय करायचं, प्रारब्धाने जे काही घडायचं आहे घडू द्या, जे काही घडतंय घडू द्या, पण क्रियामान कर्मावर विश्वास ठेवा. क्रियामान कर्म उत्तम करा आणि क्रियामान कर्म जर आपण उत्तम केलं ना तर त्यातून आपल्याला आनंदच मिळेल. आज कसं होत चाललंय की हे जे आहे या घडणाऱ्या प्रसंगामध्येच तो व्यक्ती, माझ्यावर कोणी असं तर नसेल केलं, माझ्यावर कोणी हे तर नाही केलं, माझ्यावर कोणी ते तर नाही केलं, आणि यामध्येच अडकून आज जागोजागी जे प्रकार सुरू झालेले आहेत की यांच्या इथे गेल्यानंतर हा प्रश्न सुटतो, तिथे गेल्यानंतर तो प्रश्न सुटतो. आणि आमच्या गुरूंनी स्वतः सांगितलं आहे की देव कधीही कोणाचं चांगलं करत नाही, देव कधीही कोणाचं वाईट करत नाही. जे काही आपल्या जीवनामध्ये घडत असतं त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असतो. मग जेव्हा देव कोणाचं चांगलं करत नाही, देव कोणाचं वाईट करत नाही, मग देव काय आहे, देव कशासाठी आहे, देव कशासाठी आहे? देव याच्यासाठी आहे, देव प्रतीक आहे. देवामध्ये सच्चिदानंद आहे, त्याच्यामध्ये चैतन्य आहे आणि त्याचं जेव्हा आपण उपासना करतो ना तर ते चैतन्य आपल्याला मिळतं, तो आनंद आपल्याला मिळतो आणि हळूहळू तो व्यक्ती त्याच्यामध्ये सच्चित आनंद हे यायला लागतं. आणि यासाठी हे ईश्वराचं प्रतीक आपल्या संतांनी, ऋषीमुनींनी हे प्रतीक स्वरूप तयार केलं आहे. आणि त्या माध्यमातून आपण जेव्हा ती पूजा करतो, तो जो भाव आहे तो भाव हाच आहे की ते चैतन्य मला प्राप्त व्हावं, ते जे गुण आहे ईश्वरी गुण माझ्यामध्ये यावे. ईश्वरी गुण काय आहे? सर्वांना देणं, सर्वांशी चांगलं वागणं, सर्वांना. पंचमहाभूत विचार करतात का? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पाऊस कधी म्हणतो की मी याच्या घरावर पडणार नाही, याच्यावर घरावर पडेल, मी याला पीक आणून दिले, याला आणून देणार नाही. सूर्य विचार करतो, तुम्ही सूर्यापासून जर लांब झालात, अंधारात गेलात तर ते तुमचं नशीब, पण सूर्य मात्र देतच असतो प्रकाश. मग हे सत्य आहे. आणि ही जी आहे ही उपासना त्यासाठी आहे की ते ईश्वराचे गुण माझ्यामध्ये येण्यासाठी. पण आपण जी उपासना का करतो? आपण उपासना फक्त यासाठी करतो की माझे प्रश्न सुटावे, माझ्यावर कुठलं संकट येऊ नये, मला कुठला त्रास होऊ नये, मला कुठले आजारपण नको, मला संकट नको, माझी आर्थिक परिस्थिती चांगली असायला पाहिजे, माझं सगळं चांगलं असायला पाहिजे माझ्या मनासारखं, आणि मी मात्र स्वैराचाराप्रमाणे वागायला पाहिजे माझ्या मनाप्रमाणे. आणि यासाठी माणूस या सगळ्या गोष्टी करतो. जप, तप, तीर्थ, अन्नदान, अनुष्ठान हे सगळे करतो, कारण की हा स्वार्थ आहे. आणि म्हणूनच गुरुगीतेमध्ये सांगितलेलं आहे, गुरुगीता शंकर महादेवांनी पार्वतीला सांगितली की जोपर्यंत व्यक्ती गुरुतत्व जाणत नाही तोपर्यंत तो जे काही करतो ते सर्व व्यर्थ आहे. मग त्याने केलेला जप, त्याने केलेला तप, त्याने केलेलं अनुष्ठान. कारण की गुरुतत्वज्ञान म्हणजे काय? गुरुतत्वज्ञान म्हणजे हेच की माझा जीवन जे आहे, माझं जीवन हे ईश्वरापर्यंत जाण्यासाठी आहे, ईश्वराचे गुण माझ्यामध्ये येण्यासाठी आहे, माझ्या सर्व कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी आहे. आणि हे जे ज्ञान आहे आणि हे कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी मला माझी कर्म सुधारावी लागेल.
आणि कर्म माझी सुधारत गेली, कर्म माझी चांगली होत गेली, निरपेक्ष, निस्वार्थ, निष्काम, तर माझ्या जीवनामध्ये माझा परमार्थ होईल. आणि म्हणून ते म्हटलं आहे गुरुतत्वज्ञान. आणि ज्यावेळेस गुरुतत्वज्ञान होतं ना, त्यानंतर पण माणूस हे करतो, म्हणजे नाम घेतो, सेवा करतो, सत्संग करतो, त्याग करतो, सगळ्या गोष्टी या कराव्याच लागणार आहेत. फक्त त्याच्यातली जी भाव आहे ना, भावना पहिले जी होती सकाम भावना, की जे काही करायचं आहे ते सकाम काहीतरी प्राप्त करण्यासाठी, त्याच ठिकाणी येतो निष्काम. त्याला म्हणतो निष्काम कर्मयोग. आणि हा जो निष्काम जो कर्म आहे ना, हाच आपल्याला प्रपंचामध्ये करायचा आहे. प्रपंच जर आपण निष्काम कर्मयोगाप्रमाणे जर केला, प्रत्येक गोष्ट आपण कर्तव्य भावाने, घरामध्ये आहोत, माझ्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याला सामोरं जाऊन त्या कर्तव्याने करणं, रडत रडत नव्हे किंवा दुसऱ्याला दोष देत नव्हे, ज्या ज्या ठिकाणी असेल, आणि सत्याला समोर जाऊन, भावनेपोटी नव्हे. भावनेपोटी केलं की दुःख होतं. अरे माझ्याच आयुष्यात काय असं, हेच काय, मी लोकांसाठी हे केलं, मी ते केलं, ते केलं, हे नाही, भावना झाली. या भाव, माझं दुसऱ्यांसाठी करणं हे कर्तव्य आहे, त्यांनी माझ्यासाठी करणं ही अपेक्षा आहे. अपेक्षा, आकांक्षा, कामना, वासना, या सर्व ज्या येतात या सगळ्या भावना आहेत. आणि याच्यामध्ये दोन गोष्टी ज्या येतात, निस्वार्थ, निरपेक्ष, ह्या ज्या दोन आहे ना, या आहे भाव, आणि ती आहे निष्काम कर्मयोग. आणि श्रीकृष्णाने सांगितलेला हाच कर्मयोग आहे. आणि हा कर्मयोग जेव्हा आचरतो ना आपण प्रपंचामध्ये, आपोआप परमार्थ होतो. परमार्थ वेगळं करावं लागत नाही. परमार्थ म्हणजे हा नाही आहे की देवाचं भजन करत बसलं, नामस्मरण केलं, काहीतरी पारायण केलं, काहीतरी केलं म्हणजे माझा परमार्थ झाला. हा परमार्थ नव्हे. हे काहीतरी, आणि त्याच्यातनं पण आपण अपेक्षाच ठेवतो परत. आज आपण पारायण करतो, संकल्प सोडतो, आणि लोकंसुद्धा सांगतात की संकल्प सोडा, तुमचा जो प्रश्न आहे त्याचा, म्हणजे तो पूर्णत्वाला जाण्यासाठी. याच्या मागचं तुम्हाला अर्थ सांगतो काय आहे. आपण जे जे कर्म करतो की नाही, जे जे कर्म करतो ना, नामस्मरण करतो, सेवा करतो, सत्संग करतो, त्याग करतो, या सगळ्या गोष्टी करतो, जोपर्यंत गुरुतत्व ज्ञान नाही आहे तोपर्यंत केल्यानंतर काय होतं, त्यातनं जे मिळालेलं आहे जे फळ, ते काही वाया जात नसतं. त्या फळाने काय होतं की माझं जो काही प्रारब्ध राहतो ना, जे माझं संचित राहतं ते कमी कमी होतं. पण ते करत असताना माझी सकाम साधना राहते. आणि सकाम साधना असल्यामुळे मी ज्या गोष्टीसाठी ते केलं त्याच्यातनं ते तर पहिले दूर झालं, पण जे मला प्राप्त करण्यासाठी मी करत होतो ते मला मिळालं नाही. मग त्याच्यातनं काय होतं, त्यातनं एकच घडतं की त्यातनं आपण त्या उपासनेपासून दूर जातो. नाही मी एवढं केलं हो, पण काही उपयोग नाही. पण उपयोग नाही असं होत नाही. पण तेच जर जाणीव आपल्याला झाली की नाही हे सत्य आहे, यासाठी आहे, फक्त मी कर्म करत जाणं. म्हणून श्रीकृष्णाने सांगितलं आहे कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण फळ तुझ्या मनाप्रमाणेच मिळेल असं नाही. ते का, यासाठी, कारण की आपण केलेल्या कर्मातनं जे चांगलं आहे त्या चांगल्यातनं जे वाईट माझी कर्म होती ती जळायला लागतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. ती जन्मांतरीची जी माझी जी पापं आहेत, जन्मांतरीचं जे माझं प्रारब्ध आहे ना, ते जळतात नाम संकीर्तन करत. पण ती जळण्यासाठी आहे, आजच्या आयुष्यामध्ये प्राप्त करण्यासाठी नाही, हे समजून घ्या. ते जळण्यासाठी नाम घ्या. म्हणजेच काय, निष्काम करा. आज सकाम साधना करू नका. आणि अशा प्रकारे जर आपण प्रपंच केला ना, तर खरोखर सांगतो या प्रपंचातून आपली परमार्थिक उन्नती जलद होईल. कारण की या गोष्टीतनं हे आचरण आहे, हे आचरण आहे. कर्म करणं म्हणजे आचरण करणं. आणि आचरण जेव्हा आपलं घडायला लागतं ना, तर आचरणामधून आपली विवेक जागृत होतो.
आणि म्हणून स्वामी रामदासांनी सांगितलं आहे की परमार्थ साधावा विवेका, विवेकाने आपण करू शकतो. विवेक म्हणजे काय, चांगलं काय वाईट काय याची जी जाणीव करून देतो ना तो विवेक. विवेक म्हणजे दोन रुळं जी राहतात त्या रुळामध्ये जो भरलेला असतो ना सांधा, त्याला म्हणतात विवेक. किंवा आपण बघतो रेल्वे चालत असताना ती इकडनं येते, या दिशेने येते, इथे पण वळते तिथे पण वळते, या दोघांमधला जो सांधा राहतो ना त्याला म्हणतात विवेक. आणि हा विवेक तेव्हा जागृत होतो ज्यावेळेस आपलं आचरण चांगलं होतं. म्हणून शब्द खूप आहेत, शब्दांमध्ये अडकायचं नाही आहे. शब्दाने उलगडलट वाद होतो आणि आज माणूस वादामध्येच अडकलेला आहे. हा काय बोलला, तो काय बोलला, तो काय बोलला, तो काय बोलला. अरे हे बोलण्यापेक्षा पण त्याचं सार महत्त्वाचं आहे. आणि ते सार दुसरं काही नाही. माझं आयुष्य किती राहणार आहे, कोणी 50 वर्ष, कोणी 60, 70, 80, 90, 100. पुढे काय, ओ पुढे हजारो जन्म अजून आहेत, लाखो जन्म तर पहिले झालेली आहेत. मग याच ह्याच्यामध्ये आपल्याला परत परत करायचं आहे का? तसं नाही आहे. जे मला मिळालेलं जेवढा जन्म आहे ना, 50 वर्ष, 60, 70 वर्ष, ते तर अर्धी निघूनच गेलेली आहे. अर्धी निघून गेली, अर्ध्यापेक्षा जास्त गेली. आता उरलेलं जे आहे ते तरी आपण चांगलं घालूया, कारण की तेवढंच आपण करू शकतो. परत आपला जन्म आहेच, पुनरपी जन्म पुनरपी मरण ते चालतच राहणार आहे. आणि याच्यातनं सुटण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे प्रपंच उत्तम करा. प्रपंच उत्तम करा म्हणजे निष्काम कर्म करा. आणि निष्काम कर्म करत जर आपण करत गेलो तर आपलं प्रपंचामधूनच आपली परमार्थिक उन्नती होईल. तर आता आपण इथे थांबूया. तुम्हाला हा प्रपंचातून परमार्थ कसा तो समजला असेल असं मी गृहीत धरतो. आणि या संदर्भात पण आपले काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा. आपलं गुरुतत्व सेवा साधना, सामाजिक आपण सेवा या करत असतो, सामाजिक धार्मिक धर्मदाय या आपण गुरुतत्वाच्या माध्यमातून करत असतो. त्यासाठी नेरळ येथे कर्जत जवळच्या तिथे आपली गुरुतत्व सेवा साधना पर्णकुटी आहे. तर तिथे पण तुम्ही सेवेला येऊ शकता, साधना करू शकता, तिथे पण सत्संग मिळेल. आणि यातनं एकच उद्देश आहे की प्रत्येकाची प्रापंचिक आणि परमार्थिक ही उन्नती व्हावं, यासाठीच हे गुरुतत्व प्रतिष्ठानतर्फे हे कार्य सुरू आहे. तर यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, आनंद घ्या. आणि आज आता आपण इथे थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.